नमस्कार, मी अरविंद आठले। आज मी तुम्हाला दिंडीला घेऊन जाणार आहे। सध्या माऊलींची दिंडी चालू आहे, पंढरपूरकडे प्रयाण झालेलं आहे आळंदीहून। आणि दिंडीला घेऊन जाताना दिंडीची सर्व माहिती पण मी तुम्हाला देणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला वक्ते मिळाले आहेत डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे। हे खूप तरुण 40तले गृहस्थ, स्वतः HR हेड आहेत एका मोठ्या कंपनीचे, स्वतः PhD MBA झालेले आहेत आणि तरीही आपल्या वडिलांचा वारसा पुढे न्यायचं काम ते करत आहेत। अमेरिकन डिग्री आहे त्यांना, एवढा मोठा माणूस पण सामान्य वारकरी बनून पायी पंढरपूरच्या दिंडीला चाललेला आहे। ह्या दिंडीचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल। आणि विश्वस्त आहेत ते संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीची जी आहे, देवाची आळंदी, त्याचे ते विश्वस्त आहेत। आणि महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे ते सदस्य सचिव आहेत। आणि तुकाराम, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ सांस्कृतिक समिती याची ते सदस्य आहेत। त्यांची दिंडी स्वतःची आहे, वडिलांची परंपरा दिंडीची त्यांनी चालवलेली आहे। संत विचार प्रबोधिनी ही पायी वारी दिंडी ते घेऊन जातात आणि संस्कार भारती पुण्याचे ते उपाध्यक्ष आहेत। स्वतः कीर्तनकार, प्रवचनकार, आपल्या वडिलांकडे त्यांनी त्याचं सगळं शिक्षण घेतलेलं आहे। अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमधून वेगवेगळ्या स्थानांवर कामं करून आता ते दिंडी करत आहेत। तेव्हा वडील जे होते रामचंद्र देखणे, हेही मोठे संतपुरुष, विद्वान आणि वारकरी असला की कितीही विद्वान असला तरी त्याला अहंकार असत नाही, अभिमान। सामान्य माणसाबरोबर तो राहतो, बोलतो, चालतो, जेवतो। हे फार कठीण आणि महत्त्वाचं आहे। तर अशा सज्जनांकडून, अशा विद्वानांकडून तुमच्यासमोर वारीची माहिती मी प्रस्तुत करतो आहे। आणि ही वारी आळंदीहून जशी निघाली तशी ती पुण्याला आली, सासवडला गेली, जेजुरीला गेली आणि पुढे चालू आहे। याची जी काय क्षणचित्र मिळालेली आहेत ती तुमच्यासमोर मी ठेवतो आहे। आमचे एक नागपूरचे मित्र आहेत, नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी हे सगळे व्हिडिओ मला पाठवायचं कबूल केलं आहे। रेग्युलरली ते व्हिडिओ पाठवतात, ते सगळे जोडून जिवंत दिंडीमध्ये तुम्ही आहात लाईव्ह असं तुम्हाला भासेल इतपत हे चित्रणाचा कसलाही अनुभव नसलेल्या माणसांनी केलेलं आहे। मला वाटतं तुम्ही या दिंडीचं स्वागत कराल आणि आनंदाने दिंडीला सामोर जाऊन स्वतः वारकरी बनाल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही। आपण दिंडीचं स्वागत करूया, आपण देखणे महाराजांचं स्वागत करूया। नमस्कार, प्रस्तुत होऊया। देण्याकरता संमती दिली ते कैलासवासी रामचंद्र देखणे यांचे सुपुत्र आहेत। वारकरी परंपरा पुढे सतत वाढावी या उद्देशाने स्वकर्तृत्वाने वडिलांच्या पुण्यावरती ते पुढे जाण्याचा मार्गक्रमण करत आहेत आणि त्याच्यात त्यांना यश देखील प्राप्त होत आहे। मला त्यांना काही आध्यात्मिक बेसवरती काही प्रश्न विचारायचे आहेत। महाराज, एक प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदाय आणि वारी या सगळ्या आयोजित करून त्याचं पूर्ण संचालन करून त्याच्यामागचा आध्यात्मिक उद्देश काय आहे? एक लक्षात घ्या की महाराष्ट्राला संतांची खूप दैदिप्यमान अशी संत परंपरा लाभलेली आहे। म्हणजे संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, वचन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओजा, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। ज्ञानदेवांनी हा भक्ती मंदिराचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला। ज्ञानदेवाने साहित्य समरसतेचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला आणि मराठी सारस्वताचाही पाया ह्या महाराष्ट्रामध्ये घातला। आणि माझं एक प्रामाणिक मत आहे
की महाराष्ट्राची भौतिक समृद्धी ही कशावर जरी अवलंबून असली तरी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संस्कृती ही खऱ्या अर्थाने संतांच्या विचारांवर अवलंबून आहे. आज संत नसते तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं. संतांनी खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा जो सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रथ आहे ना तो ओढून ठेवलेला किंवा तो व्यवस्थित पद्धतीने तो जपून ठेवलेला आहे किंवा त्याचं व्यवस्थित मार्गक्रमण त्यांच्यामुळे होतं आहे. संतांच्या आपल्यावरती त्या पद्धतीने भरपूर अनन्यसाधारण असे उपकार आहेत. आणि वारीची परंपरा जर का म्हटली तर लक्षात घ्या, एकमेव असा प्रवाह आहे ज्या ठिकाणी कसलंच आमंत्रण द्यावं लागत नाही, कसलंच निमंत्रण द्यावं लागत नाही. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, 2 शब्द आहेत, ज्ञानोबा आणि तुकाराम. या 2 शब्दांच्या माध्यमातून संपूर्ण जनप्रवाह 7 ते 8 लाखांच्या संख्येत आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर चालत जातो, कशाची तमा बाळगत नाही. अध्यात्माचं वैशिष्ट्य असं आहे, अध्यात्म म्हणजे नेमकं काय तर नेहमी मावासाहेब दांडेकर म्हणायचे की अंतिम सत्याच्या शोधार्थ जाण्यासाठी अनुभवांचं केलेलं मंथन म्हणजे अध्यात्म होय. मग अंतिम सत्य कुठलं? संसार अंतिम सत्य आहे का तर बिलकुल नाही, कारण संसारामध्ये दुःख आहेत. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळं, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कितीही पैसे आपण कमवले तरीसुद्धा तळमळ काही जात नाही. फ्लॅट घेतला की वाटतं आणखीन एक फ्लॅट घ्यावा, आणखीन एक फ्लॅट घेतला की वाटतं रॉ हाऊस घ्यावं, रॉ हाऊस घ्यावं वाटलं की म्हणतो आपण जमीन घ्यावी, जमीन घ्यावी वाटलं की आपण कमर्शियल प्लॉट घ्यावा. हे सगळं वाढतच जाणार आहे, हे कधीच थांबत नाही. म्हणजे थांबवायचं कुठे? जेव्हा आपल्याला कळतं की अंतिम सत्य काय आहे. पण अंतिम सत्य काय तर आमचे संत सांगतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अंतिम सत्य काय तर विठ्ठल आहे. मग त्या विठ्ठलाच्या शोधार्थ जाण्यासाठी अनुभवांचं मंथन करत जायचं, ज्याला अध्यात्म असं म्हणतात. मग अनुभव कुठले घ्यायचे तर वारीच्या माध्यमातून तो अनुभव घ्यायचा आहे. कारण वारीमध्ये जेव्हा आपण चालत जातो ना तेव्हा एकमेका लागतील पाया रे, कसलंच बंधन नसतं, कसलंच कर्मकांड नसतं, कसलाच एकमेकांच्या विषयी द्वेष नसतो. सगळेजण माऊली स्वरूप असतात. म्हणजे ब्रह्मस्वरूप जे आपण म्हणतो ते ब्रह्मस्वरूपाचं खरं मूर्त रूप आपल्याला वारीमध्ये दिसतं. ह्या दृष्टीने वारीकडे पाहायचं आहे. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने जर का वारीकडे पाहायचं झालं तर अंतिम सत्याच्या शोधार्थ जे जे अनुभव, ज्या ज्या अनुभूती आपण घेत जातो त्या अनुभूतींचं एकत्रीकरण केलं की वारी उभी राहते. हे त्याच्या मागचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद भावार्थजी, भावार्थ महाराजजी. वारीचा आध्यात्मिक उद्देश आपण चांगल्याप्रमाणे विशद करून सांगितला. वारी आणि वारकरी, काल तुम्ही प्रवचनामध्ये वारकरी कोणाला म्हणायचं आणि साधना कशामध्ये आहे तर त्याच्यातला फरक काय, त्याच्याबद्दल काही विदित केलं तर छान राहील. वारीची व्याख्या देताना असं म्हटलं जातं की जो मनुष्य आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या 4 महिन्यामध्ये पंढरपूर, आळंदी आणि देहू ह्याची परिक्रमा करतो किंवा जाऊन परत येतो त्याला वारी असं म्हणतात. वारी म्हणजे जाणं आणि पुन्हा येणं. वारी म्हणजे जाऊन नुसतं थांबणं नाही तर जायचं, परत यायचं आणि परत जायचं आणि परत यायचं. हा नित्यक्रम चालू ज्याचा असतो ना त्याला वारकरी असं म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना की रेग्युलॅरिटी ज्याच्यामध्ये आहे ना त्याला वारी असं म्हणतात. आणि जिथे आपण अनुभूती घ्यायला येतो, 1 वर्ष गेलो, छान पद्धतीने वारी आपण अनुभवली, दर्शन घेतलं, परत आलं, पुढच्या वर्षी आपण जर का गेलो नाही तर आपण वारकरी नाही असं नाही, पण आपण वारकऱ्याच्या आधी आपण साधक होतो की या वारीची साधना करायला आपण आता प्रवृत्त झालेलो आहोत. ही साधना करत राहायची जी जेव्हा आपल्या मनामध्ये असं असतं की 21 दिवस एखादी गोष्ट केली की ती आपल्या मनामध्ये ठसते आणि 22-23व्या वर्षी ती गोष्ट केली नाही ना तर ते आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. पाश्चात्य जे विचारवंत आहेत तेही हाच विषय मांडतात आणि आपल्यालाही ही सगळी गोष्ट माहिती आहे म्हणून सगळ्या गोष्टी 21 आकड्यामध्ये करायला सांगतात की कुठल्याही दुर्वा 21 आहेत, आवर्तनं 21 आहेत. म्हणजे त्या गोष्टी आपल्या मनामध्ये अंतरंगामध्ये ठसून राहतात. त्याला काय सायकोलॉजी आहे ती नंतर ना कधीतरी आपण बोलूया. पण असंच आहे की जेव्हा आपण वारीला एकदा जातो तेव्हा त्या वारीची साधना आपण करतो. ती साधना जेव्हा पुन्हा 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 आपण करू तेव्हा त्या वारीची गोडी आपल्याला लागते. आणि एकदा का ती गोडी लागली की काही वर्ष पुन्हा पुन्हा जर का त्या पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर एखादं वर्ष जर का वारी चुकली तर जेव्हा आपल्याला हुरहुर लागेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण वारकरी झालो असं आपण म्हणू. तोपर्यंत आपण साधक अवस्थेलाच असतो. आत्ता ज्यांना वारी अनुभवायची ते जिज्ञासू अवस्थेला आहेत, पण ज्यांना वारीशिवाय जमत नाही, वारीशिवाय करमत नाही
ते ज्ञानी अवस्थेला गेलेले असतात. तर आपली वाटचाल ही वारीच्या निमित्ताने वारीचा अनुभव घेताना आपण पहिल्यांदी जिज्ञासू अवस्थेला जातो आणि जिज्ञासू अवस्थेतून आपण ज्ञानी अवस्थेला जातो. त्यामुळे वारी आणि साधना यामध्ये हा एक छोटासा छान फरक आहे. मारुती मंदिर, इथून पुढे आळंदीचं मंदिरात ज्ञानोबा माऊलीच्या मंदिरात हा रस्ता जातो. सगळे माऊली भक्ती रसामध्ये कुठे जायचं ते ठरवायला सगळे जण ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराकडे चालले. 6 वाजता बरोबर इथून पालखी निघेल. पालखीचं दर्शन झालं की मग पंढरपूरच्या वारीला सुरुवात. मी काल पोहोचलो इथे आळंदीला. जवळपास 5 ते 6 किलोमीटर आलो आहे. आत्ता पुण्यात पोहोचलो आहे. सकाळी 5:15 वाजता आम्ही निघालो. आत्ता किती वाजले? 2:45. 3 वाजता आम्ही ऑलमोस्ट पुण्यात पोहोचलो आहे. संचेती हॉस्पिटलपाशी भाविकांची गर्दी, सगळ्या माऊली ज्ञानोबांच्या पालखीबरोबर आलेले लोक, सगळे माऊली. अतिशय आध्यात्मिक वातावरण इथे आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारची भजनं म्हणत चालले आहेत. आम्ही ज्या ब्रिजवरच्या त्या ब्रिजवरून पालखी चालली आहे. माऊली चालल्या आहेत सगळ्या. फारच सुंदर वातावरण आहे. माऊलींची पालखी, ज्ञानेश्वर माऊलीची पालखी चालली आहे. खूप भाग्यवान आहोत आम्ही. काय शब्दात सांगायचं माऊली बाबा भेटले काय इशारा तर केला. माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी
चालू आहे. पेट्रोल पंपवरती बसून आम्ही जेवण घेतलं. आता जवळपास 13 किलोमीटर आलो आहे. इथून 4-1 किलोमीटर जायचं राहिलेलं आहे. बाकी सगळेजण झोपले आहेत. बरोबर जेवण मस्त लोकांना पाहतो, लोकांचा ऑब्झर्व करतो. लोकांना आनंदाने लोक बहिणं जातात आहेत, नाचतात आहेत. हे इथे भाकऱ्या बनवतात. हे वारकरीच आहेत. गाडीमधनं सगळं शिधा अन्न वगैरे सगळं त्यांचं येतं आणि इथे झुणका भाकरी करतात. सगळ्या मध्यमवयीन आणि काही तरुण आहेत बायका. हे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. हे फक्त तुम्हाला वारी. माऊली, तुमची कितवी वारी आहे? आम्हाला झाले 20 वर्ष झाली. हा, 20 वर्ष झाली आपल्या वारी. 20 वर्ष म्हणजे 20वी वारी आहे तुमची. कुठं राहता? आम्ही त्यावर बीड जिल्ह्यातली. जळगाव, बीड जिल्हा. बीड जिल्ह्याचे का? हा. अच्छा. आणि हे तुमच्या संगती का? ते आमचे हेही तुमच्या बरोबर येतात दरवर्षी? हे 20 वर्षापासून येऊन राहिले. 20 वर्ष. वय किती आहे तुमचं आता? वय सांगता येईल तुमच्या मनाने बघा आता किती. 70 एक असन? 60. हे दोघं जण 20 वर्षापासून वारीला येतात आहेत. अनुभव काय वारीचा तुमचा? 66 नंबर आहे. हा, 66 नंबर. साहस नाही, अनुभव वारीतला. अनुभव आता काय आणखी काय अनुभव तुम्हाला काय सांगत यातलं महाराज? सांगा ना, तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव आल्याशिवाय गोष्ट येतं. पांडुरंग दिसले. श्रद्धा असल्याशिवाय माणूस वारीमध्ये येणार नाही कुठलाही. आपलं कसं होतं महाराज, हा, आपलं परिस्थिती गरीबी होती. हा, गरीब मधून आपण चांगलं निघतो. चांगलं होतं. हा, झालं आपलं चांगलं. चांगलं झालं सगळं. लोकांना आपला आनंद झाला. पोरंबाळी सुखात आहे, आनंदात आहे. सुना वगैरे सगळ्या सुखात आहे. हा? नातू वगैरे आहेत का? हा. अरे वा. 3 नाती, 1 नातू आहे. अच्छा. मी पण वारकरीच आहे. मी काही रिपोर्टिंग वाला नाही आहे. मला वाटतं कोणती गोष्ट. हा, नाही, रिपोर्टिंग वाला नाही आहे. पहिल्यांदा आलो आहे. आता पाहू पुढच्या वर्षी माऊली बोलावते का? 20 वर्ष झाली. अरे वा 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 वा. तुम्हाला पण 20 वर्ष झाले का? आलेच म्हणे ते आता काय. तुम्हालाही नातू गीतू असतील. सगळे येते. चला, सगळं चांगलं आहे बाबा. बरं का महाराज, हा, अनुभव आल्याशी माणसाला कळत नाही त्याच्यात. हो, घेतो ना. हो, तुम्ही 2 पावलं चालले तर तुमच्या बरोबर असं आहे. येते. हो, पाहतो ना. बरं का महाराज, तुम्ही 2 पावलं चालले हा. तर तुमचं आयुष्य वाढलं पुन्हा होतं. बरोबर आहे. हा. ह्या वारीला तुम्ही बघा अनुभव, दुसऱ्या वारीला बघा तुम्ही का अनुभव होतो. अच्छा. असं आहे. चला, धन्यवाद माऊली. माऊली, चला माऊली, चला. काही त्रास नाही. मी पहिल्यांदा येत आहे माऊली आणि मला मजा येते, आनंद आहे. तुमच्या लोकांची खरंच कमाल आहे. पण किती वर्षापासून करता? 3री वारी आहे. 3री वारी. दरवर्षी आल्या तुम्ही? दरवर्षी 3री वारी. कुठल्या गावच्या? अमडापूर. अहमद. कुठे येतं हे? लातूर. खूप लोक आले. लातूर जिल्ह्यातले खूप लोक आले.